अनाधिकृत दुकाने वाढल्याची नागरिकांकडून तक्रारी, प्रशासनाचे निरीक्षण वाढविण्याची मागणी. नवी मुंबई येथील दिघा, विष्णुनगर, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखेरणे तसेच तुर्भे, पनवेल या परिसरात गेल्या काही महिन्यात लायसन्स शिवाय चालणाऱ्या दुकाने व फूड स्टॉल्सची संख्या वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी NMMC व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही परप्रांतीय व बांगलादेशी लोक छोटे मांस विक्री स्टॉल, खाद्यपदार्थ गाड्या आणि तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली दुकाने व्यावसायिक परवानगी, आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र किंवा खाद्य सुरक्षा परवाना नसतानाही सुरू असल्याचे आढळून येत आहे. यामुळे स्वच्छता, सार्वजनिक सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी प्रश्न निर्माण होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा स्थानिक नागरिकांतून होत आहे की अशा सर्व दुकानांची परवानगी तपासावी. NMMC व पोलीस विभागाने संयुक्त तपास मोहीम राबवावी. खाद्य सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी नियमित निरीक्षण व्हावे ही नागरिकांतून चर्चा होत आहे. अशा बातम्या पाहण्यास